नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा आता मी मुद्दा टॅग केलेला आहे, त्या मुद्द्यामध्ये अतिशय स्पष्टपणे असं मी म्हटलेलं आहे की 1991 सालचा कायदा पाहता काशी असो किंवा मथुरा असो, तिथे ज्या धार्मिक स्थळावरून आणि विशेषतः मशिदीवरून जो वाद तयार झालेला आहे, त्या वादाला जी कायद्याची चौकट आहे, त्या चौकटीच्या परिप्रेक्ष्यामध्ये जे राम मंदिराच्या बाबतीत झालं की तिथे एक सर्वोच्च न्यायालयाच्याच निकालपत्राच्या आधारे तिथे राम जन्मभूमीचा जो हक्क होता तो मान्य झाला. आणि तिथे मग आता आपण बघतोय की भलं मोठं असं राम मंदिर होताना आपल्याला दिसतंय. पण इतर ठिकाणी तसं का होणार नाही हे समजून घ्यायच्या आधी श्री असादुद्दीन ओवैसी यांच्या मताप्रमाणे भारतातल्या मुस्लिम धर्मियांची जी सांस्कृतिक धरोहर आहेत, जी केंद्र आहेत, मग त्यात मथुरेची मशीद असेल, काशीची मशीद असेल किंवा ताजमहाल असेल, ह्या वास्तूंच्या भोवती जाणीवपूर्वक विवाद तयार केला जातोय. आणि याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुरस्कृत केलेली वकील मंडळीच वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जाऊन अशा पद्धतीचे वाद प्रवाद निर्माण करतायत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण ज्याला ज्ञानव्यापी असं म्हणतो, पण हिंदीमध्ये ज्याला ज्ञानव्यापी असं म्हणतात, तर काशी विश्वेश्वराचं वाराणसी मधलं जे मंदिर आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्या मंदिराला भेट दिली असेल. मी तर असंख्य वेळेला तिथं गेलेलो आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन तिथे रिपोर्टिंग आम्ही केलेली आहे 2014-2019च्या निवडणुकीमध्ये आणि 2000 आधीच्या म्हणजे आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पण. आणि तिथं दिसतंय की ती जी वास्तू आहे त्या वास्तूबद्दल निश्चितपणे पुरातत्व अंगाने काही संशोधन होऊ शकतं. परंतु आता जो नवा वाद निर्माण झालाय तो वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयानं तिथे 2 ऑब्झर्व्हरच्या समक्ष ही वास्तू काय आहे याचं पुरातत्वीय अंगानं विश्लेषण करावं असा 11 तारखेला एक निकाल दिला. आणि ते 17 मे पर्यंत हे जे रेकॉर्डिंग आहे हे पूर्ण करायचं आहे आणि ते न्यायालयाच्या समोर द्यायचं आहे. आता हे होतंय हे लक्षात आल्यानंतर आजच सकाळी अंजुमन ए इंतेजामिया मस्जिद प्रबंधन हे तत्काळ सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करा, कारण 1991 साली अलाहाबाद उच्च न्यायालयानं याच मशिदीच्या संदर्भामध्ये एक याचिकेवरती सुनावणी करत असताना जैसे थे असा आदेश दिलेला आहे. आणि जो महत्वाचा ऍक्ट, प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 हा जो कायदा आहे, या कायद्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये कुठल्याही अशा धार्मिक स्थळाबद्दल जी 15 ऑगस्ट 1947 ची स्थिती होती ती आता बदलता येणार नाही. त्यानंतर या याचिकेवरती CJI रमन्ना असं म्हणाले की मी ती कागदपत्र पाहिलेली नाहीयेत आणि त्यामुळं मी तत्काळ काही सुनावणी याच्यावरती घेणार नाही. आता आपल्याला माहितीये की उन्हाळी सुट्ट्या न्यायालयाला लागतील. आता एक लगेच शनिवार रविवार हाही संदर्भ आहे. आणि जर 17 तारखेला ह्या वाराणसीतल्या काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या शेजारी असलेल्या ही जी मस्जिद आहे, तिला ज्ञान व्यापी मशीद असं म्हणतात, त्या संदर्भातलं कुठलंही डॉक्युमेंटेशन आलं तर एक नवीन विवाद तयार होऊ शकतो. याच्या आधीच अलाहाबाद उच्च न्यायालयानं जरी फटकारलेलं असलं की ताजमहाल हा तेजोमहल आहे आणि ते हिंदूचं एक धार्मिक स्थळ होतं ज्याच्यावरती बादशाह शहाजहाननं आक्रमण केलं आणि ते 6 महिन्यामध्ये असं इतकं भव्य दिव्य मंदिर उभारणं शक्यच नव्हतं, अशी एक याचिका आलेली आहे. आणि त्या याचिकेवरती सुनावणी करत असताना अतिशय कडक शब्दामध्ये सन्माननीय न्यायालयानं या याचिकाकर्त्याला सुनावलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू त्याची PhD कर. हा झाला दुसरा भाग. पण मथुरेमध्ये सुद्धा प्रभू कृष्णाचं जे जन्मस्थळ आहे ते जन्मस्थळ हे सुद्धा विवादित आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा जो ईदगाह बनलेला आहे, ती ईदगाह ही मुळात कृष्णाची जन्मभूमी होती आणि त्या जन्मभूमीवरतीच ही मशीद हा ईदगाह झालेला असल्यामुळं ही हिंदूंना परत द्यावी अशा पद्धतीच्या याचिका आणि चर्चा या देशात सतत सुरू असतात. आता हा एक भाग पाहिल्यानंतर मी जे म्हटलंय मधल्या ओळीच्या या भागामध्ये की हे कायद्याच्या चौकटीमध्ये
अशक्य यासाठी आहे की पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान असताना आणि विहिपनं देशामध्ये कारसेवेच्या माध्यमातून बाबरी मस्जिद हटवून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं जन्मस्थळ उभारावं. आणि भलेही आम्ही तेव्हा त्यांचं असं मत होतं की बाबर असेल किंवा अकबर असेल, हुमायून असेल, शहाजहान असेल, औरंगजेब असेल यांनी जी 30,000हून अधिक हिंदूंची धर्मस्थळं पाडलेली आहेत, तर ती धर्मस्थळं ही हटवून त्या ठिकाणी पुन्हा एकदा हिंदूची जी प्रार्थना स्थळ आहेत ती उभारायची मागणी आम्ही सोडून देतो. पण मथुरा, काशी आणि अयोध्या या 3 ठिकाणच्या मशिदींच्या ठिकाणी मात्र हिंदूंच्या धार्मिक स्थळाची पुनर्स्थापना झाली पाहिजे अशा पद्धतीचं ते आंदोलन होतं. तेव्हा नोव्हेंबर 1991 या वर्षी पी.व्ही. नरसिंहराव यांनी एक कायदा आणला आणि त्या कायद्याला असं म्हटलं जातं की त्या कायद्याचं नाव आहे प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991. सप्टेंबर 1991 मध्ये हा कायदा लागू झाला. या कायद्यानं काय झालेलं आहे तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी म्हणजे जो एक नवा देश अस्तित्वात आला, तसे 2 देश अस्तित्वात आले. आदल्या दिवशी पाकिस्तान आणि दुसऱ्या दिवशी भारत. तर या दिवशी भारतामध्ये असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळाचं जे काही विवाद असतील ते फ्रीज होती. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी जी स्थिती होती ती स्थिती ही 1991 सालच्या ह्या वर्शिप ऍक्ट नुसार ती जैसे थे राहील, फ्रीज होईल. आणि या धार्मिक स्थळामध्ये मशीद असेल, मंदिर असेल, गुरुद्वारा असेल किंवा चर्च असेल, कुठलाही बदल होणार नाही. अर्थात त्याला मी जी पार्श्वभूमी सांगितली ती आहेच, पण त्याच्याशिवायच एक इंटरनॅशनल पॉलिटिक्स पण सुरू होतं, पण त्या भागात आपण जायला नको. तर आता याच्यामध्ये स्पष्टपणे पी.व्ही. नरसिंहरावांनी संसदेच्या पटलावरती हा कायदा मांडून तो मंजूर करून घेतला. आणि आपल्याला आठवत असेलच, बी.वाय. चव्हाण हे तेव्हाचे देशाचे गृहमंत्री होते. इथे महाराष्ट्राचा संदर्भ. तर या कायद्यांमुळे देशातल्या 1947 आधीच्या सगळ्या धार्मिक स्थळांना फ्रीज केलं गेलं. पण 1947 नंतर जर कुठलाही विवाद आला तर त्याला मात्र याच्यातनं सूट दिली. आता काही जणांना प्रश्न असा पडेल की मग अयोध्या हे याच्यातनं कसं वगळलं गेलं. तर या कायद्यामध्येच मुळात अयोध्या हा प्रश्न वगळण्यात आलेला आहे. त्याचं एक कारण असं म्हटलं जातं की हा जो वाद आहे तो अगदी 1850 पासनं 18व्या शतकात 19व्या शतकाच्या सुरुवातीला आलेला होता. आणि म्हणून ती एक विवादित गोष्ट आहे असं तेव्हा मान्य केलं. आणि म्हणून ती जैसे ती स्थिती त्या कायद्यानं दिलेली आहे. त्यामुळे आज सुद्धा असादुद्दीन ओवैसी हे एबीपी न्यूजशी बोलत असताना त्यांनी हाच मुद्दा मांडला की 1991 सालचा जो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे, प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 आहे, ह्याचं पूर्णपणे हे व्हायोलेशन आहे. आणि आम्ही जे म्हणतो आहोत की या कायद्याच्या चौकटीत राहूनच या देशातल्या प्रत्येक गोष्टीचं आणि विशेषतः घटनेचं जे घटनेनं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या अंतर्गत म्हणजे ही व्यवस्था ही निधर्मी व्यवस्था आहे. तर याच्या अनुषंगानेच या देशाचा कारभार व्हायला हवा. आता 1991 सालचा हा जो ऍक्ट आहे तो इतका स्पष्ट असल्यामुळं यापूर्वी सुद्धा जेव्हा मशिदीच्या संदर्भातले वाद, विशेषतः 2 मशिदीच्या संदर्भातले, एक मथुरेचा आणि वाराणसीचा वाद जेव्हा आला, तेव्हा याच कायद्यान्वये अलाहाबाद उच्च न्यायालयानं या अशा पद्धतीच्या वादाला स्थगिती दिलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्हाला काहीही करता येणार नाही. आता याच्यात काय झालं की ह्या कायद्याला म्हणजे हे जेव्हा असं लक्षात आलं भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींच्या की हा कायदाच असा असल्यामुळं या कायद्यालाच चॅलेंज केलं गेलं. बरोबर 1 वर्षभरापूर्वी अश्विनी उपाध्याय हे जे लिटिगेशनसाठी फार प्रसिद्ध असे वकील आहेत आणि विशेषतः मुस्लिम धर्मियांच्या संदर्भातले अनेक लिटिगेशन ते करत असतात. तर त्यांनी एक लिटिगेशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली, ज्याच्यावरती केंद्र सरकारला सुद्धा न्यायालयानं विचारणा केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की मुळामध्ये हा जो कायदा आहे हा बायस आहे. इथे प्रभू रामचंद्र आणि प्रभू कृष्ण
याच्यामध्ये पण त्यांनी विभागणी केलेली आहे. जर एक गोष्ट प्रभू रामचंद्राच्या जन्मस्थळाबद्दल लागू होते तर ती गोष्ट श्रीकृष्णाच्या जन्मस्थळाबद्दल का लागू होत नाही. आणि त्याच्यात एक जो महत्वाचा मुद्दा आला, त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे 30,000 वेगवेगळे धार्मिक स्थळ आहेत की जी पाडली गेली आणि तिथे हिंदूंच्या धार्मिक स्थळाला पाडून मुस्लिम धर्मियांची धार्मिक स्थळं आली, तर हा 1947च्या आधीच्या हिंदूंच्या जो काही ऍक्ट होता त्या ऍक्टचं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट जे त्यांनी असं म्हटलं की हे जो भारतीय राज्यघटनेतला समानतेचा हक्क आहे तो समानतेचा हक्क हा डावलण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून मी भारतीय राज्यघटनाच इथे घेऊन बसलेला आहे, कारण त्याचा उहापोह इथून पुढे पण होणार आहे. भारतीय राज्यघटनेचा समानतेचा हक्क असा म्हणतो की राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकास दुकाने, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशास वगैरे बंदी घालणार नाही. तर याचा आता सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरती उहापोह सुरू आहे. आता मग सर्वोच्च न्यायालयाने याआधी आपण जेव्हा असं मधल्या ओळीमध्ये म्हणतोय की कायद्याच्या चौकटीमध्ये काशी असो की मथुरा असो मशीद हटवणं जाणं शक्य नाहीये, ते का म्हणतोय तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या कायद्याच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे आपलं मत नोंदवलेलं आहे. आणि ते केव्हा नोंदवलेलं आहे की जेव्हा राम जन्मभूमीचा निवाडा देत असताना सर्वोच्च न्यायालयानं हा जो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 आहे त्याबद्दलचं अतिशय स्पष्ट असं निरीक्षण नोंदवलंय. न्यायालय असं म्हणतंय की हिस्टॉरिकल ऍक्ट कॅन नॉट बी रिमिडेड. जी गोष्ट पूर्वी घडलेली आहे त्या गोष्टी आता पुन्हा दुरुस्त करता येणं शक्य नाहीये. आता आपल्याला आपलं जे वर्तमान आहे त्या वर्तमानाकडे बघावं लागेल. आणि या पुढे जाऊन न्यायाधीश असं म्हणतायत की हा जो पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये हा जो कायदा आला, हा कायदा या भारताचं जे फॅब्रिक्स आहे, या भारताचा जो धर्मनिरपेक्षतेचा जो ढाचा आहे त्या ढाच्याला अनुसरूनच आहे. कारण जर तुम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या धार्मिक स्थळाबद्दलचे वाद निर्माण व्हायला लागले तर या देशाचं जे फॅब्रिक्स आहे, या देशाची जी धर्मनिरपेक्षता, या देशातलं जी शांती आहे, या देशातल्या ज्या प्रगतीच्या वाटा आहेत त्याला कुठेतरी अडथळा येईल. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयानं राम जन्मभूमीचं निकालपत्र देत असताना या 1991च्या कायद्याला योग्य ठरवलेलं आहे. आणि म्हणून आता जेव्हा ज्ञानव्यापी या मशिदीच्या अनुषंगाने नवा वाद वाढत असताना दिसतोय त्यावेळेला हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरणार. आता ही जी ज्ञानव्यापी मशीद आहे तिचा सर्व्हे करायला सांगितलं त्याचं कारण असं आहे की बरोबर 1 वर्षभरापूर्वी तिथल्या कनिष्ठ न्यायालयानं स्वतः नियुक्त केलेले मिश्रा नावाचे जे एक ऑब्झर्वर होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या मशिदीचं जे पुरातत्वीय सर्वेक्षण आहे, बाय द वे अजून एक त्यात खुलासा करायला हवा. असा प्रश्न निर्माण होईल की मग 1991 सालच्या या ऍक्टमुळं ज्या पुरातत्वीय वास्तू आहेत त्याचं काय. तर त्याबद्दल सुद्धा हा प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 असं म्हणतो की ज्याच्यामध्ये पुरातत्वीय गोष्टी आहेत आणि ज्याच्यातून नवीन काही गोष्टीची माहिती मिळू शकते तर अशा वेळेला मात्र हा कायदा एक्सक्लूड करतो अशा वास्तूला. तर याच्यामध्ये सुद्धा जेव्हा कनिष्ठ न्यायालयानं असं सांगितलं की प्लेसेस या जी ज्ञानव्यापी मशीद आहे हिचं तुम्ही सर्वे करा पुरातत्वीय अंगाने आणि हे तपासा की ती नेमकी वास्तू काय आहे, तर हा बरोबर 1 वर्षभरापूर्वी जो आदेश आला त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं. पण अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपल्या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय हा रद्द करायला नकार दिला. कारण त्याच्यामध्ये प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 ची आर्ग्युमेंटच झालेली नाही. मग आता 11 मेला काय झालं की पुन्हा एकदा तुम्हीच 1 वर्षभरापूर्वी जो आदेश दिलेला होता त्या आदेशाची अंमलबजावणी करा असं म्हणत हे याचिकाकर्ते कनिष्ठ न्यायालयामध्ये गेले. आणि कनिष्ठ न्यायालयाने
पुढे जाऊन असं म्हटलं की तुमचा ज्या ऑब्झर्व्हरवरती आक्षेप आहे तो आक्षेप आम्हाला मान्य नाही, एकाच्या ऐवजी आम्ही 2 ऑब्झर्व्हर नेमतो, या दोघांपैकी एक किंवा दोघेही यांच्या उपस्थितीमध्ये अवघ्या 6 दिवसामध्ये तुम्ही या ज्ञानव्यापी मशिदीचे जे काही पुरातत्वीय संदर्भ आहेत त्याची व्हिडिओग्राफी करा आणि ते आमच्या समोर मांडा. आता हा मुद्दा इथे यासाठी आपण विश्लेषण केला की जेव्हा कायदा प्लेस ऑफ वर्शिप ऍक्टचा असं म्हणतो की ह्या धार्मिक वास्तूच्या एकूण संरक्षणामध्ये कुठेही बदल होणार नाही, म्हणजे मंदिराची मशीद होणार नाही, मशिदीचं मंदिर होणार नाही किंवा वाईस वर्सा, किंवा गुरुद्वारामध्ये बदल होणार नाही किंवा वाईस वर्सा, हे इतकं स्पष्ट असताना सुद्धा आता जो वाद तयार झालेला आहे तो वाद कायद्याच्या चौकटीमध्ये प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट या मर्यादेमध्ये तो आत्ता चर्चेत आलेला नाहीये, तो फक्त पुरातत्वीय अंगाने चर्चेत आलेला आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हटलं की इतका सुस्पष्ट कायदा आणि तोही राम जन्मभूमीचा निवाडा देत असताना सर्वोच्च न्यायालयानंच, ज्याच्यात 5 न्यायाधीशांचं पीठ होतं, म्हणजे 5 पेक्षा अधिक असेल तर त्याला खंडपीठ म्हणतो आपण, की ज्याला घटनेच्या सगळ्याच अनुच्छेदाचं विश्लेषण करण्याचा अधिकार आहे, त्या न्यायालयानं याचं विश्लेषण केलेलं असल्यामुळं आपण जसं मधल्या ओळीमध्ये सुरुवातीलाच म्हणालो की मथुरा असो किंवा काशी असो किंवा इतर देशातल्या कुठल्याही धार्मिक स्थळ याच्यामध्ये बाय डिफॉल्ट कायद्यानुसार कुठलाही बदल होणे नाही, ॲज लॉंग ॲज हा कायदाच मुळापासून बदलला जात नाही. सो थांबूया आपण इथे, कारण याच्यामध्ये आज आपण मधल्या ओळीमध्ये या इतक्या किचकट विषयाचं विश्लेषणच करायचं कारण असं आहे की आता हा विषय आत्ता कुठे सुरू झालेला आहे आणि तो सुरू झाला तेव्हाच, जसं की सर्वोच्च न्यायालयानं 2005चं भोंग्या संदर्भातलं जे जजमेंट आहे ते काय दिलं होतं ते महाराष्ट्राला आपण पहिल्यांदा सांगितलं आणि शेवटी ते तिथेच येऊन ठेपलं की सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र हे कुठल्याही विशिष्ट धर्मियांना डोळ्यासमोर ठेवून दिलेलं नव्हतं. तसंच 1991चा जो हा प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे तोही कुठल्याही एका विशिष्ट धर्मियाला डोळ्यासमोर ठेवून दिलेला नसला, तरी तो हा फार स्पष्टपणे सांगतो की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी धार्मिक स्थळाची जी स्थिती होती ती बदलता येणार नाही, एक्सक्लुडिंग राम जन्मभूमीचा वाद. तो थांबूया आपण इथे. आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा, तुमचं मत नोंदवा आणि हा ऑब्जेक्टिव्ह कार्यक्रम असल्यामुळे तुमच्या कन्स्ट्रक्टिव्ह सूचनांचं, तुमच्या कमेंट्सचं जरूर स्वागत आहे. माझं आणि एबीपी माझाचं जे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो करायला लागा, विषय सुचवा, काही तज्ज्ञांची नावं सांगा. थांबूया आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.